गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगलेच असाल. आजचा जो प्लॅन आहे तो माझ्या मित्रांनी क्रिएट केला आहे. म्हणजे शुभम त्याचं नाव आहे. आम्ही ट्रायम्सच्या ग्रुपमध्ये भेटलो होतो आणि त्यानेच बोललो होतं की खूप दिवस झाले बाहेर आपण गेलो नाही आहे, सारखे प्लॅन कॅन्सल होतात आहेत, तर मग आता जाऊनच येऊया. संडे आहे तर मग टाईम आहे तर येऊया जाऊन. म्हणून मग चला म्हटलं, टाईम आपल्याला पण आहे त्यावर आपण जाऊन येऊया, कारण नंतर टाईम भेटेल नाही भेटेल माहिती नाही. तो शुभम आपल्याला डायरेक्ट देहू पाट्याला जॉईन करणार आहे. सो आमचं कालच डिसाईड झालं होतं की एक मीटअप पॉईंट होईल तो देहू पाटाच होईल. अँड आता आपण पटापट तिथं पोचूया, कारण मी त्याला बोललो 6 वाजून 10 मिनिटांनी मी पोचल आणि मला 5:49 इकडंच झालेले आहेत. दरवेळेसारखं मीच नेहमी उशीर करत असतो, यावेळेस पण मीच उशीर केलेला आहे. तो त्यामुळं आता मला थोडी बाईक पळवावी लागेल आणि काही एरियामध्ये मला शूट करता येणार नाही, कारण कंटोनमेंट एरिया आणि आरबी एरिया. सो आता डायरेक्ट आपण खडकीत जाऊन भेटूया. ओके गाईज, सो खडकी बाजारामध्ये पोहोचलेलो आहे आता. अँड इथून जे आपलं जे डेस्टिनेशन आहे देहू रोड म्हणता येईल, एक 10 किलोमीटर असेल. इथून 10 नाही जास्त असेल. पाहू शकता हे जे बस स्टॉप आहे हे खडके बाजाराचं बस स्टॉप आहे आणि आपण आता चाललो आहे देहरोडच्या रोडला. देहरोडच्या म्हणजे देहरोड फाट्याला चाललो आहे ॲक्च्युली. सो आज संडे असल्यामुळे देहरोड फाट्याला बरेच सुपर बाईकर आपल्याला बघायला भेटणार आहेत. अँड आपला शुभम पण रावेत मार्गे तिथूनच येणार आहे. लॉंग स्टोरी शॉर्ट, शुभम हा मला कसा भेटणार. सो आम्ही महाबळेश्वरच्या राईडला गेलो होतो आणि त्या ठिकाणी काय झालं होतं ना, सगळे आपले असे एकत्र येणारी माणसं होती. म्हणजे कोणीच असं इगोइस्टिक माणूस नव्हतं, सगळे एकदम फ्रीली बोलत होते अँड चांगले होते. म्हणजे सगळ्यांचा स्वभाव चांगला होता. आणि त्यात हा एक शुभम असा व्यक्ती होता ज्याचे थॉट्स आपल्या सगळे जास्त मिळत होते. बघायला गेलं तर माझ्यापेक्षा लहानच येतो, बट क्लेवर आहे. म्हणजे एकदम क्लेवर माइंडेड पर्सन वाटतं मला. अँड असं राईड म्हटलं की त्याची एक्साइटमेंट एकदम नेक्स्ट लेवल होऊन जाते. आणि तुम्ही पाहिलंच त्याला आता. आणि रिसेंटलीच त्याने DJI Osmo Action 5 घेतला आहे आणि खूपच सुंदर कॅमेरा आहे. इन फ्युचर आपण पण घेऊ जेव्हा आपलं यूट्यूब चॅनल सक्सेसफुल होईल. बट आता सध्या आम्ही तेवढी इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत, त्यामुळं मग थोडंसं बॅकआउट करतो आहे. तसं मोटो ब्लॉगिंगचा सेटअप माझा हा मोबाईलचाच आहे. अँड मोबाईलने कशी शूट होते तुम्ही मला नक्कीच सांगा. आणि आत्ता आपण खडकी क्रॉस केलेलं आहे आणि समोरचा जो चौक तुम्ही पाहत आहात तो आहे पोपोडीचा चौक. आय होप आवाज फाटला नाही पाहिजे, कारण लास्ट टाइम काय झालं होतं, राईडवरनं आल्यानंतर मी हेल्मेट तसं ठेवलं होतं आणि जो माईक आहे तो माईक पॅडिंगच्या बाहेर येऊन बसला होता. कसं काय माहिती आहे ना. ग्रीन सिग्नल आमचं आहे आणि पलीकडून तुम्ही येत आहे, म्हणजे एवढी काय घाई असते लोकांना तेच कळत नाही मला. तर जाऊ द्या, त्यांच्यावर लक्ष न देता आपण आपल्या राईडवर कॉन्सन्ट्रेट करू. हां, तर मी काय म्हणत होतो, शुभम मला कसा भेटला त्याच्याबद्दल आपली चर्चा चालू होती. सो महाबळेश्वर राईडमध्ये आम्ही भेटलो होतो आणि खूपच चांगले असे थॉट्स. अरे यार, मच्छर पुलावरनं आलं की ना मच्छर भरपूर डिस्टर्ब करतात. तर सारखं मला वायझर बंद करावं लागेल. आणि काय होणार आहे, माझा जो आवाज आहे थोडासा असं घुमणार आहे, तर थोडंसं बेअर करून घ्या गाईज. सो हां शुभमची आपण स्टोरी ऐकत होतो. तो महाबळेश्वर राईडमध्ये आम्ही भेटलो, त्यानंतर बरेचसे इंटरॅक्शन झाले आमचे. त्यानंतर म्हणजे राईड तर नाही म्हणता येणार, छोटे मोठे काम करण्यासाठी, लाईक त्याचं पॅडिंगचं काम करायचं होतं, त्यावेळेस मी गेलो होतो त्याच्यासाठी हडपसरला. त्यानं पण असं नाही का मित्र म्हणून भेटतो आपण, तसं आम्ही भेटायचो आणि अशी बॉन्डिंग स्ट्रॉंग होत गेली. आणि म्हणजे माणूस आहे ना राईडसाठी कधी पण अवेलेबल असतो, त्यामुळं बरं वाटतं नाही का. असे माणसं असले की बरं वाटतं जरासा. आता आपण दापोलीच्या मेट्रो स्टेशनच्या इथं पोचलो आहेत. अँड मला वाटते मला वेळ लागणार आहे, कारण तिथून त्याला जवळ आहे, मला इकडून लांब आहे. तो थोडंसं मी पेसअप करतो आणि बाकीच्या गोष्टी देहरोड फाट्याला जाऊन आता डायरेक्ट बोलूया. कंटिन्यू 100-120 आलेलं आहे आणि आपल्या टाइमाच्या 6 मिनिटं पुढे गेलेलं आहे. म्हणजे 6:10चा टाइम दिला होता त्याला,
तर 6 मिनिटं मला उशिरा झालाय, पण मी देहू फाट्याला पोचलेलो आहे. आणि आता बघूया तो आलाय का नाही. What the काहीतरी पडलं होतं ट्रॅक मधून. ओके, बरेचसे गँग आहेत बायकर. बघूया भेटतंय का. ओके, सो क्लिपमध्ये पाहिलंच तुम्ही ZX10R आणि काही वर्सेस येऊन थांबले आहेत. तर आणि हाच एक काही सीन असतो देव रोड फाट्याचा. संडेला अशी खूप मजा असते पुण्यामधून मुंबईकडे जाणाऱ्या लोकांची, कारण खूप सारे सुपर बाईक बघायला भेटतात. सो शुभम आलेला आहे आणि आता आपण निघूया इकडून. चल. ओके, सो शुभमने आपल्याला जॉईन केलेलं आहे. शुभम मॅरिड आहे, त्यामुळे त्याची वाईफ पण संग आलेली आहे. आणि मग त्यामुळे थोडासा त्याला उशीर झाला यायला. तो ठीक आहे, चला. कधी कधी माझ्याकडूनच नाही, त्याच्याकडून पण उशीर होऊ शकतो असं आता समजण्यात आलेलं आहे. सो बघा गेलं तर ही राईड आहे एक स्पेसिफिक वॉटरफॉल. आता मला नाव ॲक्च्युली त्याचं नीट रिकॉल करता येत नाही आहे. वॉटरफॉलच आहे आणि कसं आहे ते मावळ तालुक्यामध्ये आहे. आणि माझ्या घरापासून तर त्या वॉटरफॉलचं डिस्टन्स अराउंड 70 किलोमीटर होतं. आता इथं आलं आहे तर ऑलमोस्ट मी 34 किलोमीटर कवर केलेले आहेत. आणि आता बघूया की आपल्याला जायला किती वेळ लागतो. आता कुठंतरी थांबून चहा वगैरे बघू शकता की मौसम मस्त झालेला आहे. फक्त पाऊस पडू नये म्हणजे आपल्याला ब्लॉगिंग करता येणार. पाऊस पडला आता ब्लॉगिंग करता येणार नाही आहे, कारण आपला मोबाईल आहे आणि त्याच्याकडे DJI आहे. तो DJI वॉटरप्रूफ आहे, तर तो ब्लॉगिंग करू शकतो, कंटिन्युअसली शूट करू शकतो. बट आपण नाही करू शकत. आय होप माझा व्हॉइस कुठंच फाटत नसेल, कारण लास्ट टाइम ते माईक बाहेर पडला होता आणि त्यामुळेच झोल झाला होता. आताही तसंच झालंय, बघूया कसं होतंय. क्लिप्स वाया जातात रे, फक्त बाकी काही नाही. म्हणजे एवढी मेहनत केलेली असती पण सगळी वाया जाते. ह्या ठिकाणी बघता तुम्ही ओढी तळेगाव इथं खाली लिहिलं आहे. इथून खाली गेलं ना ते कुंडमळा लागतं, जो लास्ट इन्सिडेंट झाला कुंडमळ्याचा. खूप सारे लोकांना दुखापत झाली, काही लोक मेली, काही लोक वाहून गेली. म्हणजे एकदम ट्रॅजिक इन्सिडेंट होता तो. सो आम्ही पण जायचं तिथं, पण त्या ठिकाणी असं बाईक घेऊन जायची माझी कधी इच्छा नाही झाली, कारण तो ब्रिज जो होता ना तो खूपच जुना होता आणि लई ठिकाणावरून डॅमेज होता. म्हणजे काही ऑप्शनच नव्हतं तिथं असं ते बाईक घेऊन जाण्याचं. अरे पुढं पाऊस वाटत आहे. मग मला वाटत आहे आता आपली ब्लॉगिंग इथंच थांबणार आहे. काय करावं थांबूया म्हणतोय. तर ठीक आहे, चहा नाश्ता ब्रेक काय असेल तो इथं घेऊया मोरिया मिसळला आणि बाकी प्रवास पुढं करू. ओके, सो मोरिया मिसळमध्ये आपला पहिला ऑफिशियल चहा ब्रेक झालेला आहे. आणि आता इथून आपण सरळ निघणार आहे आपल्या डेस्टिनेशनकडे, जो की होणार आहे अननोन वॉटरफॉल. मला अजून त्याचं नाव कळलं नाही काय आहे त्याचं, पण मावळ तालुक्यात आहे एवढं माहिती आहे. बघूया, तर निघूया इकडं. चलो. पावसाने तर खेळच मांडलाय. कधी पडतोय कधी नाही, कधी पडतोय कधी नाही. होपफुली पडू नको रे, मला व्लॉगिंग करायची आहे. मोबाईल भिजला नाही पाहिजे, नाहीतर मला चांगलाच फटका बसेल मोबाईलचा. बाय द वे सनराईज झालेलं आहे. सन तर दिसत नाही, राईज तर झालेलं आहे. चल. ओके.
सो आता आपण निघालोय चहा वगैरे घेऊन. डॉमिनॉरमध्ये एक्झॉस्ट बसवलाय, एवढा काय खास वाटत नाहीये मला. लिटरली असं वाटतं ना, सिंगल सिलेंडर बाईक्समध्ये एक्झॉस्ट बसवायलाच नाही पाहिजे. कमीत कमी ती इनलाईन 3 इनलाईन 4 असलीच पाहिजे, तेव्हाच जाऊन त्या बाईकचा आवाज मस्त येतो. नाही तर मग असं छपरी अवॉर्ड आपल्याला भेटून जातो सिंगल सिलेंडरमध्ये. ओके, सो आता रेन लायनर घातलेले आहेत, म्हणजे रेनकोट घातलेला आहे. आणि आता आपण निघालो आहेत लोणावळ्याच्या मार्गे. जो आपण पाहतच असं तळेगाव वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि शुभमनी पेस पकडला आहे चांगला, आणि आपण पण पकडूया. सो बघायला गेलं तर ही ऑफिशियली आपली ही दुसरी राईड आहे, म्हणजे दुसरा ट्रॅव्हल ब्लॉग आहे या चॅनलवरती. पहिला जो ट्रॅव्हल ब्लॉग होता तो होता भीमाशंकरचा. म्हणजे तो ट्रॅव्हल ब्लॉग जो होता ना गाईस, तो ऑलमोस्ट 400 लोकांनी पाहून झालेला आहे. म्हणजे मला वाटलं होतं माझा पहिलाच व्हिडिओ एवढे लोक तरी बघतील, आणि चांगला प्रतिसाद भेटला. थँक्यू फॉर यू गाईस. म्हणजे नाही का, पहिल्याच व्हिडिओला एवढा सपोर्ट करण्यासाठी. आणि हा आता आपला दुसरा व्हिडिओ चालू झालेला आहे, आणि दुसरा व्हिडिओ पण होपफुली चांगलाच मी एडिट करेल आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. सो आता आपण तळेगावचा जो टोल नाका आहे तो क्रॉस केलेला आहे, आणि आता आपण चाललो आहे आपल्या हिडन वॉटरफॉलकडे. ओके, सो आपलं ऑफिशियली इंट्रोडक्शन झालेलं नाही आहे ॲक्च्युली गाईज. सो माझं नाव मयूर आहे, आणि मी या अगोदर पण एक चॅनल रन करत आहे. त्याच्यावर सर्व रिव्ह्यूजचे व्हिडिओज येतात माझे. म्हणजे मी बाईक रिव्ह्यूज पण करतो, ट्रॅव्हल ब्लॉग पण टाकायच्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी खूपच असे खिचडी होत होती. त्यामुळं मी हा नवीन चॅनल ओपन केलेला आहे. आय होप आता विंड ब्लास्ट नाही आला पाहिजे, कारण विंड खूप आहे आणि आवाज मला फार हेल्मेटच्या आतमधून येत आहे. आणि मी बॉर्न अँड बॉटअप आहे पुण्यातच, म्हणजे मी पुण्यामध्ये जन्मलेलो आहे. आणि कसं आहे, शिक्षण वगैरे सगळंच पुण्यात झालेलं आहे, त्यामुळं पुण्यापासून मला खूप लगाव आहे. आणि पुणेकर असेल, पुणेकर बोलू शकता एक टाईपचं. आणि आता आपण इथून राईट घेतोय का? हा, मला वाटलं तळेगाव मध्ये डेस्टिनेशन आहे. तळेगावच्या तर टोटली अपोजिट आहे. बरं ठीक आहे, जसं गुगल मॅप दाखवतोय आता तसं जाऊया. काय दाखवतंय इथं? नसेल, मला वाटतं पलीकडेच असेल. मध्ये पुढे घेतो जरा. मग हे मेन तळेगाव गावात तर नाही आहे ना हवाला स्पॉट? कारण मला पण आयडिया नाही, मी पहिल्यांदाच चाललो या स्पॉटवरती. आणि आता शुभम मॅप लावतोय, बघूया. आता देवरोड पासून तर मे बी 40 किलोमीटर दाखवत होतं, बट आता कोणत्या रूटने दाखवत होतं ते माहिती नाही आहे. काय चालू याला? बाय द वे, शुभमची बाईक मस्त आहे यार, खूपच चांगल्या प्रकारे मेंटेन केली आहे आणि मॉडिफाईड पण केलेली आहे. समोरचा जो फ्रंट एंड आहे त्यांनी पूर्ण कस्टमाइज केलेला आहे, फॉग लाईट वगैरे सगळे लावलेले आहे. आपल्याला पण लावायचं इन फ्युचरमध्ये. आणि माझं चाललंय की ते हेडलाईटवरती X12 सरळच आहे. अच्छा, बॅक साईडने जायचं आहे, म्हणजे ठीक आहे. किती किलोमीटर आहे? चालतंय आहे, म्हणजे थोडंसं आतून जायचं आहे. आणि आता पाहतो सूर्य, फोकस करतो थांबा सूर्यावरती. अरे हो, ओके, ब्राईटनेस लो केला तर तुम्ही पहा तिथून सूर्य असं ढगांमधून सूर्य बाहेर येतोय, आणि मस्त असं तळेगाव सिटी. गाव राहिलेच नाही आता, तळेगाव सिटी झालेली आहे. नाही अरे भावा, वाटलंच होतं मला या ठिकाणी नसेल, कारण मी रात्री मॅप मध्ये चेक केलं होतं, इथून नाहीये रस्ता. ओके, चलो ठीक आहे, लोणावळ्या मार्गात जायचंय आपल्याला. मग तिकडून लेफ्ट घ्यायचं आहे. आय गेस पानशेतच्या इथंच आहे. पानशेतच्या रोडनीच आहे ना रे? पानशेतच्या रोडनीच आहे ना? परत आपण पुण्यापासून लोणावळ्या जाण्याच्या रोडला लागलेलं आहे. तिथून रस्ता नव्हता, आपल्याला सरळ जायचं होतं. मॅपमध्ये मे बी चुकीचं दाखवत होतं.
आणि आता परत मॅप लावलेला आहे आणि आता आपण परत त्याच रूटला लागलेलो आहे. तर इथं पाहू शकता तळेगाव एमआयडीसी ज्याचा बोर्ड लिहिलेला आहे तिथून म्हणजे राऊंड अबाव आहे. म्हणजे तळेगाव एमआयडीसी आहे या ठिकाणी. मल्हार चूल, मटण खानावळ, आय लव्ह मटण. आणि इथून आपण पाहू शकता की भरपूरसे बायकर्स जे फिरायला चालले ते. आज संडे आहे, सो संडेचे भरपूरसे बायकर्स असतात फिरायला निघतात. अँड खूप गर्दी असते. कान्हे कामशेत मुंबई. ओके, कान्हे आहे इथून 6 किलोमीटर. तो आता 6 किलोमीटर पासून आपल्याला कान्हे लागेल. आणि गाव आहे पुढं ते वडगाव आहे. समोरचे जे कमान पाहत आहे ना तुम्ही, अरे बापरे काय विंड ब्लास्ट आहे. आवाज फाटणार आहे माझा. वडगाव नगर पंचायत. आणि इथून असे सुंदर सुंदर व्ह्यू स्टार्ट होणार आहेत. आणि पुढे थांबू मी व्हिडिओ. आता मला तेच प्रश्न पडणार आहे, जिथं सिनिक व्ह्यू असतील ना जास्त तिथं चालू करतो. फक्त रोड दाखवून काही मजा नाही ना. तर ठीक आहे, सिनिक व्ह्यू आले की दाखव. यार जस्ट एक CBR 1000 आपल्याला पास करून गेलेली आहे आणि ती मिस केलं आहे मी. तर जाऊ द्या, शुभमने रेकॉर्ड केला असेल. अरे शुभम चालला कुठे आहे ते? राईड घ्यायचं आहे? ठीक आहे ताई, तुझं गुगल मॅप सांगते तसं करूया, घेऊया राईट. ओके ठीक आहे. कोणता एरिया आहे हा? हा ठीक आहे, मावळमध्ये आलेलो आहे आपण आता. आणि ते वॉटरफॉल मावळमध्येच आहे. एक्झॅक्टली मला लोकेशन माहिती नाही आहे गाईस, तो मी पिन आउट करेल ह्या व्हिडिओमध्ये आणि बघूया लोकेशन काय म्हणतंय. बरोबर आहे ना? ओके, थोडं थोडं गावागावातून जाणार आहे रोड आणि गावातले सीन मस्त मस्त असणार आहेत. एक ही रेल्वे क्रॉसिंग आहे, अंडरपास आहे. मला असं का वाटतंय मी इथं आलोय अगोदर, आठवत नाहीये फक्त मला की कधी आलोय आणि का आलोय. पण आलोय मी इथं. गाडी कालच धुतली होती राव. तरी परवा काल ट्रायमच्या इव्हेंटला गेलो होतो तेव्हा घाण झाली थोडीशी आणि आज मस्त घाण झालेली. आणि पाहू शकता तुम्ही सगळीकडे हिरवळ हिरवळ आहे. म्हणजे मला हे गावातले रोड ह्यासाठीच आवडतात की जास्त ग्रीनरी असते आणि मस्त वाटतं, असं थंड थंड वातावरण असतं. ट्रेन आली असते मजा आली असते यार शॉर्ट्समध्ये. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. लिहिलेलं आहे सावधान. कुठे रस्त्याचं काम चालू आहे बा, हळूहळू. ओ हो 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 काहीच नजारा बघा. स्लोप आहे, डोंगर आहे, नदी आहे आणि समोर ब्रिज आहे आणि समोरून इथे लालपरी. वा वडे राजारा. हात सोडतो, सॉरी. जास्त एक्साइटेड झालो व्ह्यू बघून. मस्त व्ह्यू आहे, मस्त व्ह्यू आहे, आवडलं मला. हा, ब्रिजवरून जायचंय का ब्रिज खालून जायचंय? अच्छा, ब्रिजवरून जायचंय. अख्खा रोड कारण इथून बंद केलेला आहे. हा 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 हा, क्या बात आहे, क्या बात आहे. 2 ब्रिज. हो, पाणी आलंय नदीला, तुम्ही पाहू शकता. जे मोरे आहेत ना जुन्या ब्रिजच्या ते पूर्ण भरलेले आहेत आणि पाणी आणि हा नजारा बघा यार. काय गाईज यार, काय रोड आहे, मस्त जबरदस्त जबरदस्त. भावा तुला सल्यूट आहे. जर स्पॉट मस्त असेल ना, नेक्स्ट प्लॅन मीच करणार आणि तो स्पॉट मी शोधून काढणार. आय डोंट नो तुम्हाला लोकांना दिसेल का नाही, पण त्या ठिकाणी असा डोंगर आहे मोठासा, त्याच्यावर विंड मिल्स आहेत आणि वरती सगळा फॉग आहे. तुला पुढं थोडीशी मोकळा एरिया असेल ना तेव्हा दाखवतो. नाही दिसणार यार, शेट. ओके गाईज, सो एक कमांड लागलेली आहे ती वाचून दाखवतो. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज प्रवेशद्वार, ग्रुप ग्रामपंचायत टाकवे, बुद्रुक तालुका मावळ जिल्हा पुणे. ओके, सो टाकवे या भागात आलेलो आहे आपण मावळच्या आणि इथून टाकवे सुरू आहे. तर बघूया इथून किती लांब आहे, कारण इथून मे बी जास्त लांब नसेल. एक मॅक्स टू मॅक्स 5 ते 7 किलोमीटर असेल आय गेस, कारण इथून गाव आता लागलेले आहे. गावातच असे छान छान वाले वॉटरफॉल्स असतात. ठीक आहे, गाव पण छान आहे, छोटंसं गाव आहे.
गया गया. ओह R15 रेड कलर मध्ये टॅक्सी दिसते. काय बोलायचं, आपलं पहिला क्रश होतं, त्या क्रशच्या जीवावरती बाईक आलेली आहे. नाही मी विसरू शकत त्या बाईकला. ओके. तो आता गाव क्रॉस झालेलं आहे. तर बघूया इथून किती लांब आहे. मे बी त्या डोंगरांच्या इथंच असेल. कसली भारी दिसतात ना डोंगर. अरे यार काय यार किस्से यार, काय सीन आहे. तुम्ही पाहू शकता का काही. आय डोंट नो यार तुम्हाला जस्टिफाय होईल का नाही कॅमेराने, पण त्या ठिकाणी सगळे विंड मिल आहे आणि त्या विंड मिलच्या वरती ना असं फॉग जमा झाले यार. जबरदस्त नजारा आहे. हो बोलिये कॅमेरामध्ये चांगला कॅप्चर आलं पाहिजे. हो हो समोर पण बघितलं पाहिजे. सावळा भोयरे कोंडीवडे. कुठं जायचंय आपल्याला, कुठं जायचं. शुभम शेठ. ओके शुभम शेठकडे मॅप आहे तर शुभम शेठलाच फॉलो करावं लागणार आहे. हो थोडं स्पीड कंट्रोल केलं पाहिजे. काम चालू आहेत. रोड खराब आहेत. गाडीच्या मागे नाही चालवायचं कधी पण पावसाळ्यात. आकाश चिखल तोंडावर येतो. त्याच्यात आपण ते गिअर घातले ते गिअर खराब होतात. काल तसाच विषय झाला. एका गाडीच्या मागे चाललो होतो, अचानक टपक्यात त्यांनी गाडी घातली आणि सगळं अंगावर. ओय 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 सीन बघा काय. नदी हिरवळ. काही लोक तिथं कॅम्पिंग करतात तेव्हा मासे पकडायला आले असतील. मस्त स्पॉट मस्त आहे. या स्पॉटला जर तुम्हाला यायचं असेल तर या व्हिडिओच्या लिंकच्या डिस्क्रिप्शन मध्ये इथली मी लोकेशनची लिंक देऊन टाकेल. म्हणजे तुम्ही येऊ शकता इथे. हे काय असं मी हिडन नाही ठेवणार आहे की बाबा इथं असं आम्ही जातोय आमचं सिक्रेट प्लेस आहे, असं काय नाही ठेवणार आहे. सगळ्यांनी एन्जॉय केलं पाहिजे, सगळ्यांनी असं फिरलं पाहिजे, म्हणूनच आम्ही ब्लॉग बनवतो. आणि या कारणानेच लोक फिरतात की असं नाही का, इन्स्पायर होतात ब्लॉग्स बघून. मी पण असं काही लोकांचे ब्लॉग बघून इन्स्पायर झालेलो आहे. जसं की ट्रॅव्हल ब्लॉगच्या बाबतीत बघायला गेलं तर मोटिवेशन मला भेटलं स्टोरी ऑन व्हील्सनी. कारण स्टोरी ऑन व्हील्सचं रेप्रेझेंटेशन होतं ना, आणि जी मराठीमध्ये बोलण्याची पद्धत आहे ना त्यांची, ती खूपच छान आहे. आणि पाहू शकता बरेच लोक चाललेत फिरायला त्या ठिकाणी. आय गेस थोडी गर्दी लागेल. ट्रॅव्हलिंग ब्लॉग बघायला गेलं तर मग स्टोरी ऑन व्हील्स झालं, जेएस फिल्म झालं. परत आता रिसेंटली मी जे ट्रॅव्हलर्स बघतोय ना, काश्मीर टू कन्याकुमारी करतात ते. लावी आणि ओली त्यांचं असं नाव आहे. फॉरेनर्स आहेत ते आणि त्यांचा ब्लॉग खूप छान असतो. म्हणजे आय गेस आता ते काही दिवसांना अगोदरच पुणे मुंबईवरून चक्कर मारून गेलेत आणि आता रिसेंटली त्यांचा ब्लॉग पाहिला नाशिकचा. काय सुंदर ब्लॉग बनवला होता राव त्यांनी. एक नंबर आहे. म्हणजे त्यांचं रेप्रेझेंटेशन वाढीव आहे ब्लॉगचं, प्लस सिनेमॅटोग्राफी वाढीव आहे, प्लस ओली जो आहे ना त्याचं जे म्हणजे नाही का काय म्हणतात सांगण्याची पद्धती, प्लस त्याचं नॉलेज, प्लस म्हणजे नाही का आता आपण एखाद्या एरियामध्ये चाललो त्या एरियाची माहिती काढून घेणं वगैरे, त्याची म्हणजे नाही का त्या एरियाबद्दल सांगणं, हे सर्व एक नंबर आहे. म्हणजे त्याचं जे काय म्हणतात अभ्यास आहे ना तो खूप छान आहे एखाद्या गोष्टींवरती. कारण आता नाशिकमध्ये ते गेले होते ना, तर नाशिकच्या सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअरली सांगितले, रामायणबद्दलच्या सगळ्या गोष्टी. मी पण नाशिकला गेलो आहे. मला तेवढं चांगलं रिप्रेझेंट करता आलं नव्हतं माझा ब्लॉग, त्यामुळे मी तो ब्लॉग टाकलाय पण तेवढा चांगला गेला नाही. बट त्या लोकांचा ब्लॉग मस्त होता. आणि आता पण ते काश्मीर टू कन्याकुमारी करतात. ते नाशिकवरनं पुढे जाणार आहे, औरंगाबादला जातील मे बी. मग बघूया आता. त्यांचे ब्लॉग्स तर आवडतात मला आणि मे बी जर तुम्हालाही आवडत असेल तुम्ही पण त्यांचा चॅनल चेकआउट करू शकता. गाईज रेकॉर्डिंग पण केली होती पण ऐन टाइमवर रेकॉर्डिंग चालू केली. वॉटरफॉल पाहताय का. वाव आई वॉटरफॉल नादात आपला फॉल नाही व्हायला पाहिजे. ओके ते पहा असला सुंदर नजारा आहे यार. वाव जस्ट वाव मॅन. एक नाही भरपूर हे वॉटरफॉल आहे काही. आणि मे बी आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे ऑलमोस्ट. गुजबम्स यायला लागले त्याचं नाही का. हॅपीनेस असतो ना एक वेगळे टाईपचा हॅपीनेस यायला लागले आता. रोड्स आणि हा नजारा एक नंबर. क्या बात आहे.
थोडंसं मागे सरकतो म्हणजे तुम्हाला अजून वाईड अँगल भेटेल. मोबाईल मधून एवढा वाईड अँगल काढता येत नाही. अय्यो क्या बात आहे. मे बी फोटो काढण्यासाठी थांबलेलो आहे. आपल्या बाईकशी किती प्रेम करतो. जिता जाता उदाहरण तुमच्या समोर. फोटो व्हिडिओ काढून राहत नाही हा माणूस. एवढे फोटो व्हिडिओ करतो नेहमी ट्रिपच्या वेळेस, पण चांगलंच आहे, काढलं पण पाहिजे. हे मेमरीज असतात ना, आणि पाहतच असतात काही नजारा आहे ना इथून. असा रोड चाललेला आहे आणि आपल्याला त्या वॉटरफॉलकडे जायचं आहे. जाऊया आता, निघूया 1-2 मिनटात. वाईड अँगल काढला आहे आता तो शिवम. आता परत त्याच्या वाईफला घ्यायला, त्याला हेवी रोल काढत होता त्यामुळं तो बघा आता अजून क्लिअरिटी भेटेल तुम्हाला. थोडं झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला वॉटरफॉल दिसतील. ओके ठीक आहे, आपल्याला तिथं जायचंय. असं चोड आहे तिथं जाण्यासाठी. चला निघाला. ओके ओके, सो द रोड थोडेसे एन्जॉय करा गाईस. ब्लॉगिंग तर कंटिन्यू आहेच आपली, आणि रोड्स तर एक नंबर आहे तिथं. विंड ब्लास्ट नाही यायला पाहिजे पास, एवढेच एक्सपेक्टेशन आहेत. वाव वाव. शब्द लक्षात राहू द्या. वाव. सही आहे यार, मस्त आहे नजारा, मस्त आहे. तिथं एक वॉटर पार्क आहे, वॉटरफॉल साठीच. ओके एंट्री आहे. ओके क्या बात आहे. आता ओडोमीटर मध्ये तुम्ही पाहू शकता की ऑलमोस्ट 70 किलोमीटर क्लॉक झालेले आहेत. म्हणजे ट्रिपचा मी जेव्हा पेट्रोल टाकलं होतं त्यावेळेसच रिसेट केली होती. ऑलमोस्ट 10 किलोमीटर मायनस करा म्हणजे 60 किलोमीटर आपण आलेलो आहे पुण्यापासून. आणि पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर असलं भारी हे काय म्हणतात, मावळमध्ये लोकेटेड जागा आहे ना. ओय 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 ओय, लुक ॲट दॅट. वाव. वॉटरफॉल कडे जाण्यासाठी इथून रोड आहे, गाडी लावावी लागेल मे बी. गाडी लावून जावं लागेल. वाव, नवीन SD भारी दिसते रे. सिमेट्रिकल हेडलाईट सगळं लाईक अ BMW. गाडी लावू कुठं, तिथंच लावू म्हणतो. मस्त आहे. तो मावळचा जो वॉटरफॉल आहे, आपण तिथं पोहोचलेलो आहे आणि आता त्या ठिकाणी जाऊया, पाहूया जवळून वॉटरफॉल कसा दिसतो. अजूनही मला त्या वॉटरफॉलचं नाव नाही माहिती, बट आहे मावळचा वॉटरफॉल असं बोलू शकतो आपण. आणि जाण्यासाठीचा रोड काही असा आहे, चिखल आहे, सो थोडंसं केअरफुली जावं लागेल. बाजूला अशी शेती वगैरे आहे. अँड शुभम त्याची वाईफ पुढे गेली आहे. आता आपण पण चाललोय वॉटरफॉल कडे. हा एक व्यक्ती वॉटरफॉलचा सिनिक व्ह्यू घेतोय मस्त वाला. अरे चिखलात पाय भरला आणि हा आहे आपला वॉटरफॉल, छोटूचा वॉटरफॉल. ओके, सो रेन लायनर वगैरे सगळं काढलेलं आहे आणि आता फक्त रेनकोटची जी पॅन्ट आहे ती घातलेली आहे. हो लय घसरते बाई इथं. भरपूर गर्दी वाटतं. शुभम परत आलाय. काय झाला?
थांब मला बघून येऊ दे. ओके मला वाटतं जास्त गर्दी आहे त्यामुळे रिटर्न झालाय शुभम. पण आपल्याला अजून वरती जायचं आहे. जो टॉपचा जो वॉटरफॉल आहे ना याच्यावरती अजून एक वॉटरफॉल आहे तिथं जायचं आहे.